नमस्कार. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. संत जनानो, जेव्हा जेव्हा दोन निरंकारी संत किंवा महापुरुष एकत्र येतात किंवा भेटतात, त्यावेळी त्यांच्या ओठावर पहिला शब्द येतो तो म्हणजे धन निरंकारजी. आपण दिवसातून कितीतरी वेळा शब्द ऐकतो किंवा बोलतो, पण कधी विचार केला आहे का या शब्दाच्या पाठीमागे किती अथांग शक्ती दडलेली आहे? हे केवळ दोन शब्द नाहीत, तर हा एक असा महामंत्र आहे जो बोलणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धन निरंकारजी या शब्दाचे 5 आध्यात्मिक रहस्य आणि ताकद. कदाचित यापूर्वी तुम्ही ऐकलेली नसेल, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून आजपासून तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. प्रेमाने बोला. पहिलं रहस्य आहे अहंकाराचा नाश. संत जनानो, या महामंत्राचं पहिलं रहस्य आहे ते म्हणजे अहंकाराचा नाश करतं. आजच्या जगात माणसाला पैशाचा, पदाचा, रूपाचा किंवा ज्ञानाचा खूप अहंकार असतो. जेव्हा दोन लोक एकमेकांना भेटतात तेव्हा मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे हाच पडद्यामागचा भाव असतो. पण जेव्हा आपण हात जोडून मान झुकवून धन निरंकारजी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो, हे ईश्वरा तूच सर्वस्व आहेस. माझ्याकडे काही नाही, तुझ्याकडे सर्व आहे, असा त्याचा भाव असतो. त्यामुळे आपला अहंकार गळून पडतो आणि नम्रता येते. आणि संत महापुरुष सांगतात, जिथे अहंकार गळून पडतो तिथेच निरंकाराचा वास सुरू होतो. म्हणजेच धन निरंकारी हा शब्द आपल्याला प्रत्येक क्षणी नम्र बनवतो. प्रेमाने बोला. दुसरं रहस्य आहे समतेची भावना. ह्या महामंत्राचं दुसरं रहस्य आहे ती म्हणजे सगळ्यामध्ये एकाच परमात्म्याला पाहणे. सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात की हा निराकार परमात्मा चराचरात आणि कणाकणात आहे. जसा आपल्यामध्ये आहे तसाच समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे. जेव्हा आपण समोरच्याला पाहून धन निरंकार करतो तेव्हा त्याच्या शरीराला किंवा त्याच्या जाती धर्माला आपण नमस्कार करत नाही, तर त्याच्या आतमध्ये बसलेल्या निराकार प्रभूला नमस्कार करत असतो. समोरची व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत, लहान आहे की मोठी, असं काहीही पाहत नाही. आपण सगळ्यांनाच धन निरंकारजी करतो. जसं संत म्हणतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. या उक्तीप्रमाणे निरंकारी मिशनमध्ये गरीब श्रीमंत, जात पात, लहान मोठा न बघता आपण प्रत्येकाला धन निरंकार करतो आणि त्याचं दर्शन घेतो. हीच तर खरी समतेची भावना आहे. आणि ह्याच्यामुळेच सगळं विश्व एका धाग्यात विणलं जातं. विचार करा, ज्या घरात किंवा ज्या समाजात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये निराकार प्रभू पाहते किंवा निराकार प्रभूला पाहिल, त्यावेळी भांडणाचा किंवा वादाचा प्रश्नच उद्भवणार नाही. प्रेमाने बोला. तिसरं रहस्य आहे ब्रह्मांडीय ऊर्जेचं आकर्षण. संत जनानो, विज्ञानाचा एक नियम आहे की या विश्वात जे शब्द किंवा विचार सोडतो तेच विचार किंवा शब्द आपल्याकडे परत येतात. धन निरंकारजी या शब्दातल्या धन या शब्दाचा अर्थ आहे की धन्यवाद किंवा कृतज्ञता व्यक्त करणे. आपण धन निरंकारजी म्हणतो तेव्हा आपण या अखंड विश्वाच्या परमेश्वराचं धन्यवाद मानत असतो. आध्यात्मिक शास्त्राच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही ईश्वराचे आभार मानत असता तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होत असते. या शब्दाच्या उच्चाराने तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतं, जे नकारात्मक विचारापासून, वाईट विचारापासून, ताणतणावापासून आपल्याला दूर ठेवतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही मनापासून
धन निरंकारजी म्हणता तेव्हा मनामध्ये एक वेगळीच शांतता तयार होते. प्रेमाने बोला. चौथं रहस्य, प्रत्येक परिस्थितीत शुक्राना. संत जनानो, चौथं रहस्य आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची ताकद. आपल्या जीवनात दोनच गोष्टी घडतात. एक तर मनासारखी गोष्ट घडते किंवा मनाविरुद्ध गोष्ट घडते. ज्यावेळी मनासारखी गोष्ट घडते त्यावेळी आपण या ईश्वराचं आभार मानतो की तू मला माझ्या मनासारखी गोष्ट दिलीस. आणि ज्यावेळी मनाविरुद्ध गोष्ट घडते त्यावेळी आपण म्हणतो की ही तुझीच लीला आहे, ह्यातून काहीतरी चांगलंच होणार आहे. त्यावेळी आपण ईश्वराला धन्यवादच देतो. हा शब्द भक्ताला कोणत्याही वादळात डगमगू देत नाही. हा शब्द आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्याची कला शिकवतो. प्रेमाने बोला. पाचवं रहस्य, सद्गुरूच्या वचनाचं पालन. संत जनानो, पाचवं रहस्य आहे सद्गुरूच्या चरणाशी जुडून राहणं. धन निरंकारजी हा केवळ शब्द नाही तर सद्गुरूचा आदेश आणि प्रसाद आहे. जेव्हा आपण धन निरंकारजी म्हणतो तेव्हा आपण सद्गुरूंनी दिलेल्या 5 प्राणाचं आणि 3 कर्माचं पालन करत असतो. हा शब्द आपल्याला आठवण करून देत असतो की या भूतलावर आपण प्रेम करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. हा शब्द उच्चारताच सद्गुरूप्रती असणारी निष्ठा आणि प्रेम अधिक घट्ट होते. हा शब्द म्हणजे निरंकारी भक्ताची खरी ओळख आहे. प्रेमाने बोला. संत जनानो, म्हणूनच हा धन निरंकारजी हा केवळ शब्द नाही तर हा एक मंत्र आहे. हा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला मनाला शांती आणि सुकून मिळतो. नातेसंबंध सुधारतात, मनातील भीती पळून जाते आणि सर्वांच्या प्रती आपलेपणाची भावना तयार होते. चला तर मग आपण जेव्हा जेव्हा धन निरंकारजी म्हणू तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ समजून घेऊन म्हणू, जेणेकरून हृदयात प्रेम आणि ओठावर धन निरंकारजी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि धन निरंकारजी या शब्दाचा तुम्हाला अनुभव काय आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि इतर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सुंदर विचारासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. दया निरंकार.